हॅलो फ्रेंड्स, नीलूज इन्स्टंट डिलाइट चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला ओली हळद व आंबे हळदीचं झटपट होण्यासारखं लोणचं दाखवणार आहे। त्याकरता आपण साहित्य बघूया। इथे मी घेतलेले आहे ओली हळद व आंबे हळद, हिरव्या मिरच्या, मीठ, लिंबाचा रस, लोणच्याचा मसाला, हळद, मिरची व तेल जे मी गरम करून थंड केलेले आहे। सर्वप्रथम आपण ही आता आंबे हळद व साधी हळद जी घेतलेली आहे त्याची आपण साली पील करून घेणार आहोत। इथे मी आंबे हळद व हळदीच्या साली पील करून घेऊन त्या किसणीने छान बारीक किसून घेतलेले आहेत। इथे मी आंबे हळदची क्वांटिटी जास्त घेतलेली आहे आणि हळदीची क्वांटिटी थोडी कमी घेतलेली आहे आणि इथे मी थोडं आलंही घेतलेलं आहे। आता आपण हे सगळं एका बाउलमध्ये घेणार आहोत। आपण हे आता या बाउल मध्ये घालूया। त्यात आपण मिरच्यांचे जे तुकडे केलेले आहेत त्या घालूया। आता आपण त्यात 2 ते 3 चमचे मीठ घालणार आहोत। अर्धा चमचा हळद, 2 चमचे मिरची पावडर, 2 ते 3 चमचे लोणच्याचा मसाला। यात मोहरीची पूड, मेथीची पूड सगळंच असतं। आता आपण लिंबाचा रस घालणार आहोत। यात मी थोडा गूळही घालणार आहे कारण ह्या लोणच्याला छान असा गोड, आंबट, तिखट अशी छान चव येते। सगळं आपण मिक्स करूया छान। आपलं हे आता छान मिश्रण तयार झालेलं आहे। शेवटी त्यात आपण जे तेल गरम करून थंड करण्यात आलं होतं ते घालूया। आपलं हे आंबे हळदीचं व हळदीचं लोणचं आता तयार झालेलं आहे। ते आपण आता एका बरणीत भरून घेणार आहोत।
कधी आपल्याकडे जेवणात भाजी नसेल किंवा तोंडी लावायला काही रस्स्याची भाजी नसेल तर आपण हे आंबे हळदीचं लोणचं नक्की घेऊ शकता। तुम्हाला जर या आंबे हळदीच्या आंबट गोड लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक यू।